नमस्कार. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा किंवा नाही का इडली, डोसे असे पदार्थ तुम्ही खातच असाल. पण आजपासून हा पदार्थसुद्धा तुम्ही नाही का तुमच्या आहारामध्ये समाविष्ट कराल किंवा नाश्त्यामध्ये समाविष्ट कराल. तर त्याच्यासाठी आपण 1 वाटी मूग डाळ आणि 2 चमचे नाही का चणा डाळ मी इथं 1 तासभर आधी भिजवून घेतली होती आणि छान अशी भिजल्यानंतर पाणी गाळून घ्यायचं आणि पाणी न घालता आपण ही वाटून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने वाटून घ्यायची. पाण्याची गरज पडली तर 1-2 चमचे पाणी घालायचं. आता वाटून घेतलेली पेस्ट एका नाही का बाउलमध्ये काढून घ्यायची. त्याच्यामध्ये 1/8 कप मी इथे बारीक रवा घातला आहे आणि मिक्स करायचा आणि 10 ते 15 मिनटं हे रवा मुरण्यासाठी किंवा फुलण्यासाठी तो तसा झाकून ठेवायचा आहे. आता हे रवा छान फुलला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फक्त 2 चिमूट आपण खायचा सोडा घालायचा आहे. थोडंसं पाणी त्याच्यात ॲक्टिवेट करण्यासाठी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे स्टीम करायचं आहे त्या भांड्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि डबा असा टॅप करून घ्यायचा आहे. आता इथं पाणी तापायला ठेवलं होतं पातेल्यामध्ये, त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि चाळणीवर हे भांडं ठेवून नाही का आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात हे स्टीम होण्यासाठी. 15 मिनिटात हे स्टीम होऊन जातं. पूर्णपणे गार करायचं आणि हे असं कट करून नाही का काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता याला मस्त अशी जाळी पडली आहे आणि असे छान नाही का आपण हे पदार्थ तयार करून घेतला आहे. तर याचे ना आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. असे छान क्रम्बल करून घ्यायचे आणि हे क्रम्बल केल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि थोडंसं नाही का मिक्सर चालू बंद करत हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे रवाळ असं याचं वाटण तयार करायचं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या, 1 कांदा बारीक चिरून घालायचा. कांदा छान गुलाबी झाला की त्याच्यानंतर नाही का भाजून घेतलेले शेंगदाणे याच्यामध्ये घातले आहे. थोडीशी हळद घालायची आणि मूठभर इथं वाटाणे घालायचे आणि फ्राय करून घ्यायचे. याच्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर आपण एका मिक्सरमधून फिरवून घेतलेले मूग डाळीचे ढोकळे आपण त्याच्यामध्ये घालायचे आणि त्याच्याबरोबर कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी लाल तिखट घातली आहे आणखी वरून आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं. एवढा चविष्ट नाश्ता तयार होतो की नाही, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आवडेलच याची मला 100% खात्री आहे. आणि असं बनवून तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकतात आणि अगदी संध्याकाळच्या जेवणाला तुम्हाला हेवी जेवण करायचं नसेल तरीसुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवू शकता. तर आजचा पौष्टिक मूग डाळीचा उपमा तुम्हालाही आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.